जे नवीन इन्व्हेस्टर आहेत त्यांना आम्ही सांगतो तुम्ही पहिला फायनान्शियल प्लॅन बनवा. फायनान्शियल प्लॅन बनवा म्हणजे काय, तर तुम्ही तुमचे सगळे ड्रीम्स, तुमचे गोल्स, तुमचे इन्कम, तुमचे एक्सपेन्सेस सगळे कागदावर मांडा. तुमच्या फ्युचरच्या गरजा, त्याचे एक फायनान्शियल अमाऊंट येईल की मला फ्युचरमध्ये एवढी अमाऊंट लागणार आहे किंवा मला ती गरज जर आज कंप्लीट करायची. सपोज फॉर एक्झाम्पल माझा मुलगा 5 वर्षांचा आहे. मला त्याला 13व्या आजपासून 13 वर्षांनी त्याच्या वयाच्या 18व्या वर्षी किंवा ग्रॅज्युएशनला मला आज जर 20-25 लाख रुपये लागत आहेत, तर त्या आजच्या 20-25 लाखाची व्हॅल्यू पुढच्या 13 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी किती असेल. इन्फ्लेशनमुळे त्या 20-25 लाखाची व्हॅल्यू कमीत कमी 50-60 लाख रुपये झाली असेल. तर मला तयारी कितीची करायची, 20-25 ची करायची का 50-60 ची करायची. हे नवीन इन्व्हेस्टरला कळेल कधी, ज्यावेळेस त्या सगळ्या कल्पना तो पेपरवर मान. डोक्यात बऱ्याच गोष्टी चालू असतात, पण तुम्हाला किती गोष्टी लक्षात राहतात आणि आपल्या डोक्यातल्या गोष्टी प्रत्येक सेकंदाला मिनिटाला चेंज होत राहतात. त्यामुळे मी त्या प्लॅनवर स्टिक राहू शकत नाही जर मी प्लॅन नाही बनवलाय. प्लॅन बनवल्यानंतर मला त्या प्रोडक्टचे डिटेल्स कळतात, त्या प्रोडक्टमध्ये किती रिस्क आहे ते कळतं, त्या प्रोडक्टचे रिटर्न्स कसे आहेत ते कळतात. मग मी तो प्रोडक्ट चूज करताना मला खूप आसानी होते की मी कुठल्या वेळेस कुठला प्रोडक्ट घेतला पाहिजे, कुठल्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट केल्याने मी माझ्या गोलच्या जवळपास गेल्यावर मला तेवढे रिटर्न्स मिळतील आणि मी तो माझा गोल फुलफिल करेल.